या बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली सर्वात चर्चेतली बातमी पाहूयात. ती म्हणजे फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर आता जयंत पाटील यांनी शिंदेंची सुद्धा भेट घेतली आणि दोन्ही राष्ट्रवादीला अर्थखातं देण्यावरनं शिंदेंच्या शिवसेनेचा नकार होता. पण आता उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधी सूर मावळल्याची चर्चा आहे. बघूयात. आधी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत जयंत पाटलांची वर्षावर भेट झाली. त्यानंतर जयंत पाटील आणि आव्हाडांनी नंदनवनवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दोन्ही बैठकांचा विषय हा अर्थ खात्याचाच असल्याची सूत्रांची माहिती आहे. पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहेच आणि त्यावरून हालचाली सुरूही झाल्यात. अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतलं. आता अर्थ खात्याची मागणी दादांच्या राष्ट्रवादीनं केली आहे. पण पवारांची राष्ट्रवादी सोबत आल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादीकडे अर्थ खातं देण्यास शिंदेंच्या शिवसेनेनं विरोध केल्याची माहिती होती. त्यामुळेच मंगळवारी जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर गुरुवारी रात्री जयंत पाटील आणि आव्हाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले आणि या भेटीनंतर शिंदेंचा विरोधी सूर मावळल्याची माहिती आहे. म्हणजेच जयंत पाटलांचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. अर्थ खातं मागण्यासंदर्भात आम्ही ज्याला भेटणार आहोत ते आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत. आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली एक कोर ग्रुपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहे. मला स्वतःला असं वाटतं की वृत्त कल्पोकलित निराधार आहे. याचं कारण असं की आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, अशा वेळेला इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं ते म्हणतील असं मला स्वतःला का वाटत नाही. त्या भेटीचा अर्थ लगेच वेगळ्या पद्धतीने करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव, असा कुठल्याही प्रकारची चर्चा, मी अध्यक्ष आहेत, आदरणीय पवारसाहेब आहेत, सुप्रियाताई आहे, जयंत पाटील, आम्ही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कोणत्याही पक्षाचा अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेलेत. 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर. देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत. असा घमासांचा कधीच प्रश्न येत नाही. काही जर वाटलं तर माननीय सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी बोलतील. घमासान करण्याचा काही प्रश्न नाही आहे. आमच्याकडे संवाद आहे. सुनेत्रा वहिनींना मोठं स्थान आहे आमच्याकडे. त्यामुळं देवेंद्रजीशी चर्चा करून निर्णय होईल. जयंत पाटलांच्या सत्ताधाऱ्यांसोबत भेटीगाठी सुरू झाल्यात. त्यावरून काँग्रेसलाही शंका आली आहे. काही ना काही घालमेल सुरू आहे असं वडेट्टीवार म्हणाले. म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे काही ना काही. ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावरच्या बैठकीत जयंत पाटील तटकरे सोबत होते, त्यावरून जयंत पाटील किंवा पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होण्यावरून विरोधही दिसत नाही. तसंच पक्षाची वाटचाल ठरवण्याचा जयंत पाटलांना अधिकार आहे असं तटकरे म्हणतात. नाही, त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत. राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले. मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही. एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे. आत्ता महायुतीमध्ये ज्या सत्ता वाटप आहे त्या सत्ता वाटपामध्ये अर्थ खातं हे राष्ट्रवादीच्या वाट्याला होतं आणि दादा ते खातं सांभाळत होते आणि दादांनी अतिशय उत्तम ते खातं सांभाळलेलं आहे. दादाच्या नंतर सध्या महाराष्ट्रात अर्थ खातं सांभाळण्याची योग्यता जर कोणाकडे असेल तर ती निश्चितपणे जेपींकडे आहे. अर्थातच त्यांचा पोर्टफोलिओ, त्यांचं पॉलिटिकल स्ट्रेचर जर बघितलं तर ते निश्चित अर्थ खातं, गृह खातं सांभाळण्यासारखं आहे. पण अडचण अशी आहे की ते आमच्यासोबत आहे. 2019 पासून महाराष्ट्रामध्ये अनेक समीकरणं तयार झाली आहेत. आता पवारांच्या राष्ट्रवादीकडे महायुती सरकारचं अर्थ खातं गेलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य वाटणार नाही. शेवटी विकास हा शब्द विचारधारेवरही भारी पडतो हे ऐकण्याची आणि पाहण्याची महाराष्ट्राला सवय झाली आहे. अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.